हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सर्वजण? मस्त. आता मी पण मस्त आहे. तर आज बनवायचा होता आंब्याचा रस. त्यासाठी भाऊजींनी येताना मस्त असे आंबे घेऊन आणले होते आणि आंब्याचा रस बनवण्यासाठी. कारण वेदांतला त्यांना आणि पर्सनली मला पण खूप आवडतो आंब्याचा रस. तरी ते प्रिशानासारखी रडत होती आणि आई तिला घेऊन जात होते. आई बोलत होते चांगले आहे का आंबे, आंबट तर नाही ना? कारण ते भाऊजींनी आणली होती येताना. ते बोलले तर आईना आंब्याचा रस नाही आवडत, तर त्यांना आंबा आवडतो खायला. माहीत नाही त्यांना रस का नाही आवडत. तर त्याच्यामुळे त्यांनी आंबा ठेवून दिला. आणि त्यांचं आता फोनवरतीच, म्हणजे त्यांचं काम झालं ना, त्या फोनवरती असतात आणि माझं काम झालं फोन. म्हणजे फोन एवढा आमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट झाला आहे ना. नुसतं मोबाईल हातामध्ये असतो त्यांच्या शूटिंगमध्ये, माझा शूटिंगमध्ये. आणि ताई आल्यापासून ना जरा करमत होतं. नाहीतर ना मी लवकरच 8 दिवस झाले मी कर्जतला होते. म्हणजे त्यांच्या आधी मी 4-5 दिवस आले होते आणि मला करमतच नव्हतं. आणि मग आता कसं करमायला लागलं. आणि वेदांतला पण मम्मा ते आले ते तेव्हा त्यांना करमायला लागले होते. आता वेदांतना त्याला वाटायचं मम्मा कधी येईन असं त्याला सारखं वाटत होतं. आणि त्याला पण एवढं खुशी होती की आज आमरस बनवायचा आहे. त्याला पण खूप आनंद झाला होता. आमरस घरात सगळ्यांनाच आवडतं, मला पण खूप आवडतं. आणि प्रिशासारखी किरकिर करत होती, त्याच्यामुळे आई तिच्याहून मीठ वगैरे उतरत होत्या. तर मला एक कमेंट आली होती की ताई प्रीती कुठे आहे. तर हे मला कमेंट आली. ते मी शक्यतो आता आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही का, किती वर्ष झालं आम्ही नाव नाही घेते. तर त्याच्यामुळे कसं आहे, कारण तिला पण आमची आठवण येते का माहीत नसतं, पण आम्हाला तिचे कर्जतला आले की हमखास आठवण येते. आणि मग आम्ही तिला म्हणजे येते का नाही मग आता, कारण मी तर तिला भरपूर जीव लावलेला आहे, भरपूर प्रेम दिलेलं आहे प्रीतीला. आणि तिला माझी आठवण येत असेल का नाही माहीत नाही, पण आम्ही कर्जतच्या घरात गेलं ताईला आणि मला भरपूर आठवण येते. पण आता काही करू शकत नाही, नियती पुढे आपण काहीच नाही करू शकत. तर मला एवढा खोकला येतो ना, तुम्हाला काय सांगू. कर्जतला आल्यापासून नुसतं कायऱ्या खाते मला आला येतो एक खोकला. तर प्रीती सध्या आपल्यामध्ये नाही. तुम्हाला तर माहिती, काय ना माहिती नसेल, कारण काय कधी कधी आमचे व्हिडिओ लोक बघत नाहीत. 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर बघतात. जर आमचे व्हिडिओ व्हायरल झाले तर बघतात, नाही तर आता सध्या बघत नव्हते ना. तर त्याच्यामुळे कुणाला माहिती नसेल. तर प्रीती आता 1 वर्ष झालं आमच्यात नाही. आणि आम्ही तिचं नाव गोष्ट पण घेत नाही. ती पण नाही तिच्या व्हिडिओमध्ये आमचं नाव वगैरे घेत. तर आता काय करणार ना आपण, तरी तर जाऊ द्या. आता ती कुठे आहे ते पण नाही सांगू शकत. तुम्हाला तिच्या व्हिडिओमधून माहिती असेल ती की ती कुठे आहे, कशी काय आहे. आता आम्ही तर नाही काही सांगू शकत. सगळ्या पुऱ्या वगैरे लाटून झाल्या, सगळ्या पुऱ्यामध्येच ब्लड दिसत. पुऱ्या लाटल्या सगळ्या, का एवढ्या पुऱ्या लाटल्यात. पाय दुखायला लागले. मी अक्षरशः मग इथं बसून पुऱ्या लाटल्या, लय पाय दुखायला लागले. तर मस्त पुऱ्या झालेल्या आहेत, टेस्टी. ही फरमाईश होती भाऊजींची, आमरसपुरी. कुणाची होती रे वेदा फरमाईशी? आमरसपुरीची, अंकलची. अंकलला लय जेवायला म्हणजे त्यांना आवडतं, छान टेस्टी. तर आता ही गोणी झाकून ठेवते त्याच्यावर, कारण कसं छोटीशी पाल बिल जायची भीती वाटते, त्याच्यामुळे त्या कारणाने तर आता भीतर ठेवते. ते भांड्याची पडत जा. त्याला तर थोड्या वेळ हवेशीर बसते. वेदन काय देऊ तुला? नको ना, पुरी देऊ का? हां चला, हवेशीर बसले. ताईंचे चालले. ताई माझ्या आधी आराम करायला गेल्या. होय ताई, माझ्या आधी आराम करायला आल्या. जेवायला आमरस चपाती आज भाऊजीच्या रात्री नाव ठेवलीच मी. ठेवली म्हणजे तुम्ही चांगलं बनवावं म्हणून, त्यापेक्षाही चांगलं बनवावं म्हणून नावं ठेवली.
ठेवली. नाही रसालाही भारी झाला म्हणजे चौदा या चटणीत चांगलं बनवा म्हणून नाव ठेवली. पाणी तर हे आई कुठे आहे? हाय सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आज आम्ही जाणार आहोत सकाळ सकाळ शिंद्याला, कारण आमचं जत्रेला जाणं नव्हतं झालं आणि त्याच्यामुळं आम्ही आज जाणार आहोत. तर सकाळ सकाळ लवकर उठलो. ताई फ्रेश होत आहेत मस्तपैकी. ताईने पीठ मळून ठेवले. ताईंची सगळी तयारी झाली. हे बघा, ताईंनी वांगे कापून ठेवलेत, लसूण सोलून ठेवलाय. त्यांची झाली, आता माझीच बाकी. मला करायचे चपात्या भाकरी पटपट आणि लवकर जायचं उन्हाच्या आधी. तरी आम्ही ना लय पटपट लवकर उठलं. मी नव्हते उठले, ताई उठल्या होत्या, कारण मला रात्रीची झोपच येत नाही, काय होतं माहीत नाही. त्याच्यामुळे मी थोडासा आराम केला. तर लगेच उठल्यावर मला होतं चक्कर आल्यासारखं. तर त्याच्यामुळे तर फ्रेश वगैरे झाले. दुकानात गेले ते मी पोहे आणायला. तर आता करते चपात्या. तर आई त्यांचं काय चाललं? हां, डबल स्टँडवर नाही लावले. हे आदत सगळे झोपलेले खाल्ले चहा. त्यांचं तर कवर असते निवांत झोपायचं. इथं आईंच्या साड्या आहेत का? शिंदेच्या आहे. दरवाजा बघून फक्त ऊन. आज ऊनच नाही, अजिबात ऊन नाही. सगळं असं हे झालं, ऊनच नाही. असं काय म्हणतात, पावसाचं वातावरण झाले. पाऊस येणार आहे तसा. तर पेरूचं झाड लय भारी आले बरं का. एकदम भारी पेरूचं झाड आले, एकदम मस्त. छोटे छोटे पेरू आलेत. तर चहा पिते मी आता. हा, डबल स्टँडवर लावायची. बाहेरच लावायचं ना गाडी नाही तर. ऊन आहे ना. गाडी घेऊन जाणार आहे शिंद्याला. हा. हे बघा, दोन्ही असं करावं लागते काम. माझी चपाती डाळ. कॅमेरा पण व्हावं लागते मला असं वाटतं. छान. शिंखा येतात. आताशी माझी भाजी झाली. आम्ही आज रानात जाणार आहोत, त्याच्यामुळे आम्हाला 2 भाज्या, चपात्या, भाकरी, पोहे, भांडी कुंडी, भात. हा, भात शिळ्याचा आम्ही शिळ्या भात आम्ही भरपूर नेणार आहे. हां, शिळ्या. कारण आता तेवढं हेच नाही, कॅपॅसिटीच नाही तेवढं. हां, ताटण ते किती न्यावं लागतं. हा बरं घेतो बा. एक गृहित करायचं, एकत्र खायचं प्रत्येकाने. ते तसं पंधरा घ्यावं लागतं दुकानात. जाता जाता मिळतं त्या. मग काय करायचं? हां, बरोबर. परत ते भांडे घाल. भांडे कुठं घासायचे? मग ते खाल्लं की आपल्याला ते फेकून द्यायचं. 40 रुपयाला. आहे की नाही? सोपी की नाही गोष्ट? एक छोट्या प्लेट पण घ्यायच्या आणि मोठीवाली प्लेट घ्यायची. बघू आता कसं नाही तर एखाद भाजी मस्त शकता ना. कारण एवढं भांडे घेते परत ते भांडे. भांडे कसं पण तर मला भेटतील काय? हा भेटतील. हां, जाताना घेऊन. हां चला, करते भाजी झाली मला परत चांगली चरचरीत झाली. चांगलं आहे. दिसते का? पीठ लावायचं नको पीठ. छान झाली ना.
डब्यात घ्यावं लागेल ती. ताईंचं चालले पोहे बनवायचं. अर्धा किलो पोहे आहेत. चहा ठेवलाय. कसं आहे ते धाराले जड आहे. जड आहे. काल माझा हात दुखायला लागला. जड आहे जड. भाकरी झाल्या, सगळंच झालंय. आता तिथं पोटोबा करायचं बाकी. भात परतायचा. अगं भात राहिलं माझा परतायचा. लवकर उठून उशिरा उठून लवकर झाले. आमचं सगळं काम झाले. सगळं उशिरा पुढं. हा. तुम्ही लवकर उठल्या होत्या आणि मी चाललो होतं मला झोपू द्या झोपू द्या. आणि कोण आले हो? काहीतरी आले बाहेर. बंगार बघे हे झोपलेत अजून. नको. चला ना. नाश्ता चाललाय आता आमचा. दीदी ये ना. प्रांजल बस इथं इथंच बस. किचन पुसायला आवडतं कारण एवढं नाही नाही गरम गरम पाणी ठेवले ना. पुरण काय एवढं सगळ्यांना पाहिजे हा एवढं टकले तापले लई सण घ्यावं लागतं ना. मग पोराला पाणी ठेवले. आंघोळ्या झाले त्यांच्या आता. तर आता किचन साफ झालं झाडं मारते पटापटा. मग लगेच निघायला आम्हाला. ताई ते घासतात भांडे. आई कपडे ताई कपडे धुतात आणि ताई घासतात भांडे. फ्रीजला हात नाही लाव बाबू.